हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 31 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये शेवटी अवनीला हे कळून चुकलंय की आता तिला दांगटांच्याच घरी राहायचंय आणि येथूनच तिची सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत. विठुरायाने तिला साक्षात्कार दिलाय. त्यामुळे अवनीला एक नवीन आशा मिळाली. तर दुसरीकडे राजाच्या लग्नानंतर आता दांगटांच्या घरामध्ये दुसऱ्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. पाण्याच्या लग्नाबद्दल सगळे चर्चा करताय आणि पाण्याने सांगितलंय की त्याचं पायलवर नाही तर दुसऱ्याच एका मुलीवर प्रेम आहे, पण तो त्या मुलीला नाही विचारू शकत. मग ही दुसरी मुलगी कोण आहे? खरंच पाण्याचं लग्न होईल का? आता दांगटांच्या घरात दुसरी सुनबाई येणार का? हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अवनीला चक्क घरी परत आलेलं पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटतं. धोंड्यांना विचारतो, सुनबाई तू कशी आलीस? तर धन्या विचारतो, वहिनी तुम्ही? अवनीला अचानक आलेलं पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. आणि तेवढ्यात या गाडीबरोबर जो एक वारकरी असतो तो म्हणतो, या तुमच्या वहिनी आहे का? या तर आमच्याबरोबर वारीत होत्या, या तर टेम्पोतून आल्या. जय हरी विठ्ठल असं म्हणून हा माणूस तेथून निघून जातो. सगळ्यांना आश्चर्य वाटतं की अवनी वारीत काय करत होती आणि टेम्पोतून का आली. मग धन्या विचारतो, वहिनी तुम्ही वारीच्या टेम्पोतून का आलात? अवनी आणि राजाला काय उत्तर द्यावं ते कळतच नाही. तेवढ्यात धोंड्यांना म्हणतो, अरे या नालायक राजामुळे हा राजा काही सुनबाईला घ्यायला गेला नाही, मग सुनबाईला यावं लागलं पायी पायी आणि त्या टेम्पोमध्ये या राजामुळे सगळं झालंय. राजा तुला लाज नाही वाटत का रे? सुनबाईला घ्यायला का नाही गेला तू? त्यांना सांगायचं की मी तुम्हाला घ्यायला येतोय, तुम्ही येऊ नका. राजा काहीच बोलत नाही. यशोदा म्हणतो, अवांना त्यांनी फोन नसन केला ना. अवनी तुम्ही फोन करायचा ना, तुम्ही फोन केला असता तर आला असता राजा तुम्हाला घ्यायला. मग पाण्या विचारतो, पण वहिनी तुमच्या पाठीवर ही बॅग कसली हो? बॅग घेऊन कुठे गेला होता तुम्ही? अवनीला काय उत्तर द्यावं ते कळतच नाही. राजा सुद्धा घाबरतो. सुलवात्या दत्ता सुद्धा पाहत असतात. तेवढ्यात यशोदा सांगतो, आणली का तुम्ही पुस्तकं? तुम्ही मैत्रिणीकडे पुस्तकं घ्यायला गेला होता ना, द्या द्या बॅग इकडे द्या, जड असेल ना मी ठेवतो आतमध्ये. असं म्हणून यशोदा ही बॅग घेऊन जातो. मग धोंड्यांना पाण्या धन्या हे सगळे मध्ये जातात आणि सुलवात्या दत्ता सुद्धा तोंड वाकडं करून निघून जातात. अवनी परत आली याचा त्यांना खूप त्रास होतो आणि राजा आणि अवनीच तेथे उभे असतात. राजा हा अवनीला समजावून सांगतो, आता विठुरायाने सुद्धा तुम्हाला सांगितलंय की हीच तुमची पंढरी आहे आणि येथेच तुमची सगळी स्वप्न पूर्ण करणारी, तुमच्या स्वप्नांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी माणसं आहे. त्यामुळे आता तुम्ही हे घर सोडून जाण्याचा विचार करू नका, येथेच राहा. याच घरात तुमची सगळी स्वप्न पूर्ण होतील, हे माझे शब्द लक्षात ठेवा. अवनी हे सगळं ऐकते आणि मनात विचार करते, मला हेच कळत नाहीये की या घराला बाईचा आशीर्वाद हवाय म्हणून मला विठुरायाने येथे पाठवलंय, की मला या घराचा आशीर्वाद हवाय म्हणून मी येथे आलीये. विठुराया आता तूच मला मार्ग दाखव. अवनी हा विचार करत असते. तेवढ्यात एक वारकरी जोडपं तेथे येतं आणि हे साक्षात विठ्ठल आणि रुक्मिणी असतात. विठुराया आणि रखुमाई असतात. हे दोघे अवनी आणि राजाला म्हणतात, कसला विचार करता एवढा विचार करू नका, सगळं काही ठीक होईल. अवनी आणि राजा त्यांना नमस्कार करतात. तर या जोडप्यातली ही जी स्त्री असते ती म्हणते, अगं बाळा एवढा कसला विचार करतीये? एवढा विचार करू नकोस, जे काही होतंय ते तुझ्यासाठी चांगलंच आहे. अवनी विचारते, पण मला पंढरीपर्यंत जायचं होतं, विठुरायाच्या पायावर नतमस्तक व्हायचं होतं, मला ते नाही करता आलं. विठुरायाने मला तिथपर्यंत नाही येऊ दिलं. तर ही बाई सांगते, अगं बाईसाठी तिचं घर हेच तिचं पंढरी आणि तिच्या घरातच तिचा विठ्ठल असतो, तिचा विठुराया असतो. बाईने आपला संसार सांभाळावा, आपल्या घरातील माणसांना सांभाळावं, स्वतःची स्वप्नसुद्धा पूर्ण करावी आणि तिचं घर हेच तिच्यासाठी पंढरी असतं. हे ऐकून अवनीला साक्षात्कार होतो की खरंच विठुरायानेच मला येथे पाठवलंय. मग ही बाई तिच्याकडे एक पिशवी असते. या पिशवीतून विठ्ठल आणि रखुमाई या दोघांची एक अतिशय सुंदर मूर्ती बाहेर काढते आणि अवनीला म्हणते, विठुराया आणि रखुमाईची ही मूर्ती तुझ्या घरी तुझ्या देवळात ठेव, नित्यनेमाने त्यांची पूजा कर. विठुराया आणि रखुमाई तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करतील.
तुझी सगळी स्वप्न पूर्ण करतील, तुमचा संसार सुखाचा करतील. राजा आणि अवनी ही मूर्ती घेतात, या मूर्तीला मनोभावे नमस्कार करतात आणि मग हे दोघे समोर पाहतात तर हे जे वारकरी जोडपं असतं ते गायब झालेलं असतं, तेथे कुणीही नसतं. अवनी आणि राजा सगळीकडे पाहतात पण दूर दूरपर्यंत त्यांना कुणीही दिसत नाही. त्या दोघांनाही आश्चर्य वाटतं आणि राजा अवनीला म्हणतो, आता तरी तुमचा विश्वास बसला ना? साक्षात विठुरायाने आणि रखुमाईनेच तुम्हाला या घरी पाठवलंय, या घरीच तुमची सगळी स्वप्न पूर्ण होणार. अवनीला सुद्धा हे पटतं. राजा आणि अवनी खूप खुश होतात आणि दोघेही घरामध्ये येतात. तर त्यांना अंगणामध्ये अण्णांनी काढलेली वेडीवाकडी रांगोळी दिसते. ही रांगोळी पाहून अवनीला आश्चर्य वाटतं. अवनी विचारते, ही रांगोळी कोणी काढली आहे? तर राजा सांगतो, आमच्या रॉकी द फादरने. आजकाल त्यांच्या टॅलेंटला वेगवेगळे फेदर येत आहे, भारी काढली ना? अवनी सांगते, खरंच खूप छान रांगोळी काढली आहे त्यांनी, फक्त रंग भरायचे बाकी आहेत. आणि इकडे घरात धोंडी अण्णा चक्क एका मोठ्या बांबूला तेल लावत असतात. धन्या आणि पाण्या हे पाहतात. धन्या म्हणतो, ओ अण्णा काय करताय? आज आहे ना एकादशी आहे, आज वारी आहे वारी, होळी नाही आहे, तुम्ही एवढा मोठा लाकूड कशाला काढलंय? धोंडी अण्णा सांगतो, नाही ते खरं आहे, आज वारीच आहे, पण आज शाळा सुद्धा आहे. पाण्या धन्या विचारतात, शाळा? कोणती शाळा? धोंडी अण्णा सांगतो, त्या राजाची शाळा घ्यायची मला आज. पाण्या आणि धन्याला समजतं आज राजाची धुलाई होणार आहे. धन्या म्हणतो, घ्या घ्या नक्की घ्या. पाण्या म्हणतो, शाळा काय, कॉलेज घ्या, PhD घ्या, विद्यापीठ घ्या, सगळंच घ्या त्या राजाचं. तेवढ्यात राजा आणि अवनी घरात येतात. अवनीच्या हातात विठ्ठल रखुमाईची मूर्ती पाहून सगळ्यांना खूप आनंद होतो. धोंडी अण्णा, पाण्या, धन्या सगळे नमस्कार करतात आणि राजा सांगतो, आता बाहेर एक वारकरी जोडपं आलं होतं, त्यानेच ही मूर्ती दिली आम्हाला. तर धोंडी अण्णा म्हणतो, आज माझ्या घरात विठ्ठल आणि रखुमाई आले आहेत, त्यांचं आगमन झालंय. अवनी म्हणते, आपण आपल्या मंदिरात या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करूया. आणि अवनी मंदिराकडे मागे वळून पाहते तर आज पूजा केली आहे, हे पाहून तिला आश्चर्य वाटतं. अवनी म्हणते, अरे वा, पूजा सुद्धा केली? धोंडी अण्णा सांगतो, जे जे विठ्ठलाने सांगितलं ते सगळं केलं. पूजा केली, उपवासाचं सगळं केलं, वारीची सेवा केली, अंगणात रांगोळी काढली, आता फक्त त्या रांगोळीत रंग भरायचे बाकी आहेत. अवनी खूप खुश होते आणि म्हणते, आपण भरूया ना, आपण त्या रांगोळीत रंग भरूया. धोंडी अण्णा खूप खुश होतो आणि मग अवनी आणि धोंडी अण्णा हे दोघेही या रांगोळीमध्ये रंग भरतात. दोघांना खूप आनंद होत असतो. अवनीचं मन आता या घरात रमलेलं आहे. अवनीला जी धोंडी अण्णाची भीती वाटत होती ती भीतीसुद्धा संपलेली असते आणि हे दोघे सून आणि सासरे मिळून या रांगोळीमध्ये रंग भरतात. ही रांगोळी खूप छान दिसत असते आणि राजा घरामध्ये हे हॅप्पी पुन्हा एकदा लावून देतो, त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होतो. थोड्या वेळानंतर आता या विठ्ठल आणि रखुमाईच्या मूर्तीची घराच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करायची असते. तर पाण्या, यशोदा हे सगळेजण पूजेची तयारी करतात आणि थोड्याच वेळात या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात होते. अवनी, राजा, धोंडी अण्णा, यशोदा, पाण्या, धन्या सगळे मस्त डोक्यावर टोपी घालून, हातात टाळ मृदुंग घेऊन तयार असतात. भजनं गात असतात, आरती म्हणत असतात. अवनी या मूर्तीची पूजा करते, दुग्धाभिषेक करते आणि ही मूर्ती आपल्या घरातील देवळात ठेवते, प्राणप्रतिष्ठा करते. त्यानंतर आरती होते. वातावरण अगदी भक्तिमय झालेलं असतं. अवनी घरातील सगळ्यांना आरती झाल्यानंतर आरती देते आणि सगळे विठुरायाला आणि रखुमाईला नमस्कार करतात. आणि तेवढ्यात राजा म्हणतो, विठुराया खूप खूप धन्यवाद, आज अवनी मॅडमला तू या घरात परत आणलंस. हे ऐकून धोंडी अण्णा खूप चिडतो आणि विचारतो, परत आणलं म्हणजे? अरे हे माझ्या सुनबाईचंच घर आहे आणि ती काय मैत्रिणीच्या घरी कायमची गेली होती का? काय बोलतोयस तू? राजा सांगतो, लवकर परत आणलं असं मला म्हणायचं होतं, नाहीतर हे विठुराया आणि रखुमाई आपल्या घरात आले नसते ना, त्यामुळे म्हटलं की लवकर परत आणल्याबद्दल धन्यवाद. धोंडी अण्णा म्हणतो, हो तर मग ठीक आहे. अवनी यशोदाला विचारते, माझी बॅग कुठे? यशोदा सांगतो, तुमच्या पुस्तकाची बॅग ना, ती तुमच्या रूममध्ये ठेवली आहे. अवनी म्हणते, ठीक आहे मी आवरून येते. असं म्हणून अवनी तिच्या रूममध्ये जाते. राजा म्हणतो, ओ जा जा, निवांत जा, तुमचं घर समजा. धोंडी अण्णा चिडून म्हणतो, तुमचं घर समजा म्हणजे? अरे तिचंच घर आहे, तुझ्यापेक्षा जास्त तिचं घर आहे, हे काय बोलतोयस तू? राजा म्हणतो, अहो असंच बोलून गेलो मी, चेष्टेवारी. धोंडी अण्णा म्हणतो, तुझी चेष्टा आहे ना, आज काढतोच. दे रे तो बांबू दे. पाण्या आणि धन्या धोंडी अण्णाच्या हातात हा बांबू देतात
आणि धोंडियांना राजाच्या मागे मारायला धावतो. राजा पळून जातो. त्याच्या मागे मागे धोंडियांना, पाण्या, यशोदा, धन्या सगळे तेथे येतात आणि धोंडियांना राजाच्या पायावर जोरात फटका देतात. राजा वेदनेने विळू लागतो. तेवढ्यात अवनी रूमच्या बाहेर येते. यशोदा विचारतो, ओ अण्णा काय करताय, लागेल ना त्याला. राजा यशोदाच्या मागे लपतो. अवनी म्हणते, अण्णा काय करताय. अण्णा म्हणतो, अरे याला काही लाज वगैरे वाटते की नाही. सुनबाईला मैत्रिणीच्या घरी सोडून आला, त्यानंतर सुनबाई एकटी वारीच्या टेम्पोत आली आणि हा काय करत होता. एक नवरा म्हणून काय कामाचा आहे हा, याला फटके द्यायलाच पाहिजे. अवनी म्हणते, अहो अण्णा राजाची यात काही चूक नाहीये, मीच त्याला म्हटले होते. पण अण्णा काही ऐकत नाही. अण्णा म्हणतात, सुनबाई नवऱ्याची बाजू घ्यायची नाही. आज तू नवऱ्याची बाजू घेशील पण हा नेहमीच असा वागेल. मला हे एकदम चुकीचं वाटतंय. याला आहे ना शिक्षा झालीच पाहिजे. तर धोंडी अण्णा म्हणतो, ए राजा एवढ्या वेळेस सोडलं तुला, पुढच्या वेळेस सोडणार नाही एवढं लक्षात ठेव. राजाला बरं वाटतं. तेवढ्यात पाण्या म्हणतो, अण्णा सोडलं पण म्हणजे फक्त दोनच फटके मारले तुम्ही अण्णा, हे चुकीचं आहे. एवढ्यात काय सुधारणारा आयटम आहे का तो. अहो 2 मध्ये तो काय सुधारणार आहे का. राजा आणि अवनीला मोठा धक्काच बसतो. आणि मग धोंडियांना एकानंतर एक राजाला पुन्हा 2-4 सबके ठेवून देतात. राजा जमिनीवरच पडतो आणि धोंडियांना चक्क ढसाढसा रडू लागतो. सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. धोंडियांना म्हणतो, लक्ष्मी माफ कर तुला, आज या घरामध्ये बाईला त्रास होतोय, माझ्या सुनबाईला त्रास दिला या राजाने. तुझं पोरगं हे काय करतंय, मीच कमी पडलो, मीच त्याला संस्कार नाही देऊ शकलो. अण्णा रडताय हे पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. अवनी सुद्धा इमोशनल होते. धोंडे अण्णा म्हणतो, इतक्या वर्षांनी आपल्या घराला बाईचा आशीर्वाद मिळाला आणि तिला त्रास होतोय. आत्ताच 1 वर्षाचं सेलिब्रेशन केलं आणि याने त्याचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली. बायकोला त्रास देतोय, माझ्या घरच्या सुनेला त्रास देतोय. अण्णा ढसाढसा रडत असतात. यशोदा म्हणतो, अहो अण्णा त्याला त्याची चूक कळली आहे, परत तो असं करणार नाही. अण्णा रडत रडत तेथून निघून जातात. लय वाईट केलं, माझ्या सुनेबरोबर असं नव्हतं करायला पाहिजे. सगळेजण अण्णाकडे आश्चर्याने पाहतच असतात. यशोदा म्हणतो, अण्णांनी लय मनाला लावून घेतलंय, एवढं कशाला मनाला लावून घेतलं, किती रडताय ते. तर राजा म्हणतो, येथे मला लागलंय, मी रडायला पाहिजे, तेच रडताय, वेगळाच न्याय हा. अवनीला सुद्धा वाईट वाटतं. अवनी विचारते, राजा खूप लागलं का तुला, माझ्यामुळे लागलं तुला. राजा काही बोलणार. तेवढ्यात पाण्या म्हणतो, वहिनी लहानपणापासून मार खायची सवय त्याला, काय नाही लागलं, नका टेन्शन घेऊ तुम्ही. तर अवनी चिडून म्हणते, तू गप्रे, तुझ्यामुळेच मारलं त्यांनी. आधी आगीत तेल ओतलं, 2च का मारले ना अजून मारा, आणि आता बोलतोय. पाण्याची बोलतीच बंद होते. आणि अवनी राजाची काळजी करते, खूप लागले का रे. राजा म्हणतो, नाही काय नाही, अहो थोडंच लागले, जास्त नाही टेन्शन घ्यायचं, तुम्ही जा रूममध्ये, मी बरा आहे. असं म्हणून राजा अवनीला रूममध्ये पाठवून देतो. आणि अवनी गेल्यावर पाण्या ह्या राजाच्या पायावर जोरात फटका देतो आणि म्हणतो, तुला लागलं नाही ना. राजा चिडून म्हणतो, तू आहे ना, तुला सोडणारच नाही. तुला आहे ना मी शाप देतो, शाप. तुझं पण लग्न होणार आहे, तुझी पण बायको या घरात येणार आहे. मग अण्णा तुझ्या बायकोसमोर तुला कसं धुतात ना ते तू पाहतच राहा, हा माझा शाप आहे. तर पाण्या हसतो आणि म्हणतो, शॉप म्हणजे तो सुल आत्याची ॲक्टिंग करतो. यशोदा सुद्धा हसतो. पण राजाला मात्र खूप त्रास होत असतो. धोंडे अण्णाने त्याची चांगली धुलाई केलेली असते. आणि इकडे देशमानेंच्या घरी विवान आणि महेश घरी परत आलेले असतात आणि त्यांनी चंद्रकांतला झालेला सगळा प्रकार सांगितलेला असतो. महेश चिडून म्हणतो, 1 नंबरचा क्रिमिनल माइंडेड येतो ड्रायव्हर. तर विमान म्हणतो, गुंडा. त्या घरमालकाला सुद्धा त्याने धमकी दिली आणि अवनीला जबरदस्तीने घेऊन गेला. विमान म्हणतो, अंकल खरंच समाजात तुमचं काय नाव राहिलं. चंद्रकांत देशमानेची मुलगी एका गुंडांच्या घराची सून, एका गुंडाची बायको बनलीये. मला आहे ना खरंच हे सहन होत नाहीये. चंद्रकांतला खूप राग येतो. आणि तेवढ्यात विवानला एक फोन येतो. विवान फोन उचलतो आणि चिडून म्हणतो, तुम्हाला किती वेळ सांगितलंय मला फोन करायचा नाही, कॅन्सल करा ते सेलिब्रेशन, कॅन्सल करा ते बुकिंग. तिकडचा माणूस म्हणतो, पैसे परत भेटणार नाही. विवान चिडून म्हणतो, अरे नकोय मला पैसे, घ्या तुम्हाला ते राहू द्या, आणि यानंतर मला फोन करायचा नाही, एवढं लक्षात ठेवा. विवान एवढा कोणावर चिडलाय हे चंद्रकांत आणि महेशला कळत नाही. दोघे त्याच्याकडे आश्चर्याने पाहत असतात. विवान फोन कट करतो आणि या दोघांना म्हणतो, सॉरी, मी असं नव्हतं बोलायला पाहिजे, पण या माणसांना या भाषेत सांगितलेलंच कळतं. महेश विचारतो, अरे पण तू कोणावर चिडत होतास. तर विवान सांगतो, काय सांगू तुम्हाला,
आज माझ्या आणि अवनीच्या लग्नाला 1 महिना पूर्ण झाला असता आणि त्यासाठीच मी एक प्लॅनिंग करून ठेवलं होतं. मला अवनीला एक सरप्राईज द्यायचं होतं, 7 स्टार मॉरिशस ट्रिप. पण शेवटी माझं तिच्याशी लग्नच नाही झालं. असं म्हणून विवान मी किती चांगला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, रडण्याचं नाटक करतो. महेश आणि चंद्रकांत काही बोलतच नाही. विवान म्हणतो, अंकल आपण हरलोय, पूर्णपणे साफ हरलोय. आपण अवनीला परत नाही आणू शकलो, तो गुंड जिंकलाय आणि आपण हरलोय. हे ऐकून चंद्रकांत खूप चिडतो आणि म्हणतो, विवान आपण या शब्दात मला घेऊ नको. तू हरला असशील पण मी हरलेलो नाहीये. जर त्या ड्रायव्हरला असं वाटत असेल ना की चंद्रकांत देशमानेच्या पोरीला फूस लावून तिला पळवून तिच्याशी लग्न करून तो जिंकला असेल आणि त्याने मला हरवलं असेल ना, तर हा तुमच्या सगळ्यांचा गैरसमज आहे. हा चंद्रकांत देशमाने अजून घाबरलेला नाहीये. तो फक्त योग्य संधीची वाट पाहतोय आणि त्या दिवशी माझी मुलगी या घरात परत असेल, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून चंद्रकांत तेथून निघून जातो. विवान आणि महेश खूप खुश होतात आणि इकडे अवनी ही तिच्या रूममध्ये परत येते आणि विचार करते, खरंच आज सकाळी ही रूम सोडून जाताना मी काय विचार केला होता की मी नवीन रूममध्ये जाणार, नवीन आयुष्य, मी एकटीच राहणार, माझ्या मनाने जगणार. परंतु शेवटी मी याच घरी परत आले. जसे ते वारकरी दाम्पत्य मला बोलले ते खरं असेल का? हीच माझी पंढरी असेल का? येथेच माझा विठुराया असेल का? या घरातूनच माझी सगळी स्वप्न पूर्ण होणार का? अवनी याचाच विचार करत असते. अवनी तिची बॅग उघडते. या बॅगमध्ये तिने सगळे कपडे ठेवलेले असतात. एक एक करून ती सगळे कपडे बाहेर काढत असते, कारण तिला हे सगळे कपडे आता कपाटात परत ठेवायचे असतात. अवनी या संपूर्ण रूमकडे पाहते, या घराकडे पाहते आणि विचार करते, मला तर असंच वाटतंय की विठुरायाने मला या घराची वाट दाखवली. याचा अर्थ हे घरच माझी पंढरी आहे आणि येथूनच माझी सगळी स्वप्न पूर्ण होतील. फक्त आता या घराने मला आशीर्वाद द्यावा आणि मला एखादी चांगली नोकरी मिळावी, ज्या नोकरीच्या मदतीने मी माझी स्वप्न पूर्ण करू शकेल, माझ्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करू शकेल. जी स्वप्न मी माझं घर सोडताना पाहिली होती ती स्वप्न या घरात पूर्ण व्हावी, आता एवढीच माझी इच्छा आहे. अवनीला असं वाटत असतं की आता तिला याच घरात राहावं लागणार आहे आणि देवाचा सुद्धा हाच संकेत आहे की तिने आता याच घरात राहावं आणि या घरात राहूनच आपली स्वप्न पूर्ण करावीत. आणि त्याच वेळेस अवनीला या घरातील माणसं किती चांगली आहेत, त्यांनी माझ्यासाठी आजपर्यंत काय काय केलंय हे सगळं आठवतं. अवनीला आठवतं की धोंडी अण्णांनी स्वतः तिला अंडा भुर्जी बनवून दिली होती आणि ही अंडा भुर्जी अवनीला किती आवडली होती. अवनीला आठवतं की यशोदाने मला चहा बनवायला शिकवला होता, जो चहा मी माझ्या घरी नाही शिकले, माझ्या आईकडून वहिनीकडून नाही शिकले, तो मी यशोदाकडून शिकले, हे अवनीला आठवतं. मग जेव्हा पाण्याने माझ्यावर हात उचलला होता तेव्हा सॉरी म्हणण्यासाठी तो माझ्यासाठी एक गिफ्ट घेऊन आला होता, हे अवनीला आठवतं. अवनीला आठवतं की मला धन्या काय म्हणाला होता की वहिनी आता मी काडी पैलवान नाही राहणार, कारण रोज माझ्याबरोबर जेवायला कुणी नसतं, आता तुम्ही आहात ना, तर आता मी खरोखरचा पहिलवान बनणार. हे सगळं आठवून अवनी खूप इमोशनल होते. आणि मग अवनीला आठवतं की राजा तिला काय म्हणाला होता. राजा तिला स्वतःच्या हाताने खाऊ घालत होता, तेव्हा अवनी म्हणाली, तू काय माझा नवरा आहे का मला खाऊ घालायला? तेव्हा राजा म्हणाला, नाही नवरा नाहीच आहे, पण मित्र तर आहे ना, आणि मैत्रिणीसाठी मी एवढं तर करू शकतो. आणि राजाने किती प्रेमाने आपल्याला जेवण भरवलं होतं हे सगळं अवनीला आठवतं. आणि अवनीला ही सगळी माणसं आपलीशी वाटतात, हे घर आपलंसं वाटतं आणि खरंच हे घर मी कधीही सोडून जायला नको असं तिला वाटतं. फ्रेंड्स, आता तरी नक्कीच असं वाटतंय की अवनी हे घर सोडून जाण्याचा, दुसरी रूम पाहण्याचा विचार कधीच करणार नाही, एवढं मात्र खरं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की दांगट कुटुंबाची एक सून आता याच घरात कायम राहण्याचा विचार करतीये. अवनीचे विचार तर बदलले आहेत, पण पुढच्या एपिसोडमध्ये दांगट कुटुंबात आणखीन एक सून येऊ शकते, त्याच्याबद्दल चर्चा सुरू होईल. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू. धोंडी अण्णा आणि घरातील सगळेजण पाण्याला विचारतील, आहा कोणती पोरगी तू, तू कोणत्या मुलीवर प्रेम करतोस? तेव्हा सगळे आश्चर्याने उत्सुकतेने ऐकत असतील. धान्या म्हणेल, अहो एकच पोरगी आहे, पायल वहिनी, दुसरी कोण? तर पाण्या सांगेल, नाही नाही ती एकटी नाहीये,
दुसरी पोरगी आहे, माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. सगळे विचारतील कोण आहे ती मुलगी, पण तेव्हा पाण्या म्हणेल नाही नाही, त्या मुलीबद्दल मी काही सांगणार नाही, कारण तिला काही विचारण्याची माझी हिंमत नाहीये. तिला लग्न करून मी या घरात आणू का? या घरात फक्त तिचे हाल हाल होतील. हे ऐकून अवनीला आश्चर्य वाटणार आणि अवनी ही पाण्याला विचारेल का या घरात दुसऱ्या मुलीचे का हाल होतील, म्हणजे या घरात आलेल्या प्रत्येक बाईचे हाल होतात असं तुला म्हणायचंय का? हे ऐकून राजा यशोदा पाण्याला मोठा धक्काच बसेल की पाण्या अवनीसमोर हे काय बोलतोय. मग आता पाण्या काय उत्तर देणार आणि खरंच पायल सोडून त्याचं एखाद्या दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे का, हे तर आपल्या पुढील एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. पण लवकरच दांगट कुटुंबात दुसरी सुनबाई येईल असंच वाटतंय. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.